उत्तर प्रदेशच्या एका खेड्यात जन्मलेला हा 2 वर्षांचा बालक. त्याला जन्मतःच 3 लिंग होती. यापूर्वी 2 लिंग असलेल्या केसेस देशात आढळल्या होत्या, मात्र 3 लिंग असलेल्या बालकाची भारतातली ही पहिलीच केस. यूपीतल्या डॉक्टरांनी हात टेकल्यानंतर ती केस सायन हॉस्पिटलमध्ये आली. या लहानग्या बाळावर उपचार कसे करायचे याचं आव्हान डॉक्टरांपुढे होतं, परंतु डॉक्टर पारस कोठारी आणि त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली. तब्बल 6 तास शस्त्रक्रिया करून त्यांनी 2 लिंगांचं 1 लिंग केलं, तर 3रं लिंग काढून टाकलं. संडासाची जागा आहे ती खालपर्यंत येऊ शकणार आरामात. मग आम्ही ऑपरेशनसाठी त्याला पोस्ट केलं आणि तेव्हा आम्हाला कळलं की 2 लिंग आम्ही बाजूबाजूला जे होते ते एकत्र करून एकच लिंग करू शकतो आणि जे 3रं लिंग होतं त्याचं काही काम नाही, उपयोग पडणार नाही म्हणून तो मासेचा गोळा होता तो काढला आणि नॉर्मल संडासच्या जागेला त्याची संडासाची जागा बनवून दिली. स्कल्पचर कसं बनवतं ना तसं त्याने बेबीचं प्रायव्हेट जे पार्ट आहे ते मोल्ड करून नॉर्मल केलं. ते खूपच मोठी रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे, पण छान काम पण झालं आहे. तर त्यामुळे त्यांना मी अभिनंदन पण करतो. आपलं डिपार्टमेंट पीडियाट्रिक सर्जरीने खूपच चांगलं काम केलं आणि मुलांना नॉर्मल लाईफचा चान्स भेटेल ना. या मुलाच्या नैसर्गिक विधीच्या जागीही मांसाचा मोठा गोळा असल्यानं ती जागा बंद झाली होती. यूपीतल्या डॉक्टरांनी पोटाच्या खाली होल करून संडाससाठी जागा करून दिली होती. आता या महिना अखेरीस पुन्हा एक शस्त्रक्रिया करून त्याची नैसर्गिक विधीची जागाही नॉर्मल बनवली जाणार आहे. त्यानंतर तो मुलगा नॉर्मल आयुष्य जगू शकेल. डॉक्टर सर ने ऐसा अच्छा बाथरूम बना दिए हैं सर, कभी कोई तकलीफ तो नहीं है सर. हाँ, बच्चे को कोई तकलीफ नहीं, कुछ भी नहीं है सर. अवघड आणि अतिशय गुंतागुंतीच्या अशा शस्त्रक्रिया केवळ खाजगी आणि मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात होतात असा समज आहे. मात्र महापालिकेच्या रुग्णालयात सुद्धा चांगले उपचार होऊ शकतात हे यावरून सिद्ध झालंय. कृष्णाप पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.